थोडा वेळ डोळे बंद करून शांत आवाज नीट ऐकू येत नसला तर कळवा. द्वादशी कडून त्रयोदशीकडे एकादशी झाली, एकात दशा. सुरुवात एकादशी होऊन एकातच दशा होणं, तिथून हळूहळू घसरायला लागलो. द्वादशी 2 मध्ये झालं, माझं तुझं. आता त्रयोदशी येईल, माझं तुझं त्यांचं. 3 मध्ये दशा, चतुर्दशा. असं न हो, पुन्हा एकादशी येईल. अशी पक्की हो, एकातच दशा हो, एकातच अंत हो. एकस्य अंत सहा एकांत. अंतकाले च मामेव स्मरन् मुक्त्वा कलेवरम. श्रीकृष्ण म्हणतो अक्षर ब्रह्मयोग 8व्या अध्यायात. एकांतात जो माझं स्मरण करतो, शेवटच्या क्षणीही त्याला माझं स्मरण होतं. अंतकाले च माम एव. आणि मग माझी प्राप्ती अवश्य होते. अशी एकात दशा हो, मग भले 2 हो, किती हो, पक्क हो. कबीर सोई पीर है जो जाने पर पीर. संत कबीर म्हणतात, जो पर पीर न जाने सो काफिर बेपीर. सज्जन तोच आहे, पीर साधू तोच आहे, संत तोच आहे, पण जो जाने पर पीर. दुसऱ्यांसाठी ज्याचं मन दुखतं, स्वतः ते सगळेच प्राणी मात्र. मनुष्य देहाचं महत्त्व, मनुष्य जन्माचं वैशिष्ट्य. कबीर सोई पीर है जो जाने पर पीर. जो पर पीर न जाने सो काफिर बेपीर. काफिर में अविश्वासी, नास्तिक. देवाची कितीही पूजा केली, कितीही आरत्या केल्या, कितीही स्तोत्र वाचले, कितीही मंत्र म्हटले, कितीही तीर्थयात्रा केली स्वतःसाठी, पण दुसऱ्यासाठी मन नाही दुखलं तर काफिर. कबीर म्हणतात नास्तिक आहे तो. देवावर विश्वासच नाही, नाव तर घेतोय. दया धर्म का मूल है, पाप मूल संताप. जहाँ क्षमा तहाँ धर्म है, जहाँ दया तहाँ आप. श्री हरी, जहाँ दया तहाँ आप. जिथे दया तिथे तू मला दिसतोस, कारण दया धर्म का मूल है. पापाचं मूळ संताप. क्रोधात भवति सम्मोह. श्रीकृष्णही म्हणतो गीतेत, सम्मोहात स्मृतिविभ्रमः.
स्मृतिभंशात बुद्धिनाशात प्रणश्यति. क्रोधात बुद्धी संमोहित होते. इथे संत कबीर म्हणतात, पाप मूल संताप. जो संताप करतो तो पाप करतो. पापाचं मूळच चिडचिडत आहे, क्रोधात आहे. तिथून उगवणारच पाप. जहाँ क्षमा तहाँ धर्म है. त्याच्या उलट क्षमाशील. क्षमा, शांति, जहाँ दया तहाँ आप. कबीर सब ते हम बुरे, हम ते भल सब कोय. जिन ऐसा करी बुझिया, मीत हमारा सोय. कबीरजी म्हणतात, आपली बढाई तर खूप सगळेच गातात. आम्ही इतकं करतो, आम्ही तसं केलं, आम्ही रोज पूजा करतो, आम्ही 3 वेळा करतो. खरा संत तो, खरा सज्जन तो जो तुम्ही सगळ्यात वाईट आहे. कबीर हम सब ते बुरे. स्वतःसाठी म्हणतात संत कबीर. हम ते भल सब कोय. माझ्यापेक्षा सगळे अवतीभोवती भक्त चांगले दिसतात. जिन ऐसा करी बुझिया. असं ज्याच्या लक्षात येतं, मीत हमारा सोय, तो संत संगतीच्या योग्य. त्या उत्तरायणात शुक्ल पक्षात द्वादशीकडून त्रयोदशीकडे जात असताना संतांचे वचन ऐकून थोडा वेळ डोळे बंद ठेवल्यामुळे ध्यान लागून शांत मन होऊन अंतःकरणच्या चित्तवृत्ती एकत्रित झाल्या असतील. तर श्रीकृष्णाच्या विभूती योगाकडे वाटचाल करू. थोडा वेळ बाजूला काढून ठेवला. थोडं शांत चित्त झालो. संध्याची वेळ, संध्याकाळ. चित्त विश्रांतीसाठी जपून ठेवली. इथे जाणं, तिथे जाणं, हे पाहणं, ते पाहणं, हे ऐकणं, याच्याशी बोलणं, हे खाणं, देणं, घेणं, धावणं. स्वतःसाठी वेळ केव्हा? स्वतःसाठी. मनासाठी नाही, बुद्धीतल्या विचारांसाठी नाही, इंद्रिय सुखासाठी नाही, शरीर रक्षणासाठी नाही, हे दावे घेणं देणं आपलं तुपलंसाठी नाही, स्वतःसाठी केव्हा? अहम आत्मा गुडाकेश सर्वभूताशय स्थिता. आजच्या अध्यायात, आजच्याच सत्रात श्रीकृष्ण सांगेल अर्जुनाला, अरे पहिलं लक्षण माझं सांगतो तुला. तू विचारतोस तू कुठे कुठे आहेस. श्रीहरी तुला कुठे कुठे बघू. हे युद्ध संपल्यावर तू द्वारकेला चालला जाशील परत. मग मला तू कुठे दिसशील? म्हणतं, अरे सर्वभूत आशय, सगळ्यांमध्ये आत. अहम आत्मा. अर्जुना, सगळ्यांमधला आत्मा मी आहे. आत, आत मा मी, आत्मा. सोपी परिभाषा श्रीकृष्णाची, सरळ शब्दात. आत
मी आहे आत्मा संस्कृतमध्ये मी. तर त्या स्वतःसाठी वेळ केव्हा? त्या वासुदेवासाठी वेळ केव्हा? म्हणून एक अग्रचित्त, एकाग्रचित्त, एक टोकचित्त. देवा, विठोबा, पांडुरंगा, माझ्या रामा, माझ्या कृष्णा, मी आता थांबली बघ, फक्त तुझ्यासाठी आहे ते आता. नारायणा, माझ्या गोविंदा, माझ्या गोपाला, माझ्या कृष्णा, माझ्या मित्रा, सख्या, माझ्या देवा, माझा प्रभू, माझा ईश्वर, माझा स्वामी, माझा गुरु, माझा ठाकूर, माझ्या बाळा, बघ मी आता पूर्ण थांबवलं सगळं, फक्त तुझ्याकडे लक्ष देते. एक अग्र, एकाग्र. मी तुझी आणि तू माझा, बस एवढंच आता या क्षणात. योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. जय श्री कृष्ण. हरि बोल.